शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दोऽसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्। ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुः अव्ययम् छन्दंसि यस्य पर्णानि यः तं वेद स वेदवित्. असा श्लोकाचा पदच्छेद आहे. तर आणि अन्वय काय नाही त्याच्यामध्ये फारसा. ऊर्ध्वम अधशाखम अश्वत्थम आणि अव्ययम प्राहु. त्याचप्रमाणे छंदांसी यस्य पर्णानि यः तं वेद स वेदवित्. तर असा पदच्छेद आहे. अर्थ असा आहे, ऊर्ध्वमूलम अधशाखा. अधशाखा तर ज्या संसार वृक्षाचं वर्णन केलं आहे, ज्या संसार वृक्षाचं मूळ हे वर आहे आणि शाखा खाली आहेत. ऊर्ध्वमूळ याचा अर्थ हा संपूर्ण प्रपंच, या प्रपंचाचं मूलस्थान असणारा भगवान परमात्मा हा वर आहे. आणि अधशाखा म्हणजे खाली. भगवंतापासून निर्माण झालेला हा सगळा प्रपंच, त्या शाखेचं पहिली शाखा ही ब्रह्मदेव आणि तिथून पुढे सगळ्या शाखा विस्तारित होतात. असे या ठिकाणी वर मूळ आणि खाली फांद्या असलेला हा वृक्ष. आणि त्या वृक्षाला नाव दिलंय अश्वत्थम. त्या संसार वृक्षाचं नाव आहे अश्वत्थ म्हणजे पिंपळ. पिंपळाचं उदाहरण घेतं, ते काय घेतं तुम्हाला नंतर सांगतो. आणि तो पिंपळ वृक्ष असणारा कसा आहे, अव्यय म्हणजे थोडक्यात अविनाशी आहे असं म्हणतात. ज्या वृक्षाला ऊर्ध्वमूळ म्हणजे वर मूळ असलेला परमात्मा आणि अधशाखा ब्रह्मदेवापासून विस्तारित झालेला हा संपूर्ण प्रपंच. आणि तो प्रपंच त्याचं नाव अश्वत्थ असं म्हणजे पिंपळ आहे. आणि तो अव्यय म्हणजे अविनाशी आहे असे म्हणतात. त्याचप्रमाणे छंदांशी याच वृक्षाच्या या झाडाचे जे पानं आहेत ते 4 वेद असे त्याचे पानं आहेत. वेद यस्य पर्णानि असे ते पानं आहेत असं सांगितलेलं आहे भगवंताने. असे म्हटले. तर संसाररूपी वृक्ष, त्या संसाररूपी वृक्षाला हा वेद जो जाणतो तोच खरा या ठिकाणी वेदविद म्हणतो. म्हणजे थोडक्यात वेदाचं तात्पर्य जाणतो. जो या वृक्षाला जाणतो तो वेदाचं तात्पर्य जाणतो. आणि जो वेदाचं तात्पर्य जाणतो तो खरा तत्वविद असतो. असा श्लोकाचा शब्दशः अर्थ आहे. सरळ अर्थ असा परत सांगतो. भगवंताने या संसारूपी वृक्षाचं वर्णन केलं आहे. पण हा वृक्ष असा उलट आहे. उलट सर्व वृक्षांचे मूळ खाली असतात, पण या प्रपंचरूपी वृक्षाचं मूळ हे वर आहे आणि फांद्या खाली आहेत. वर मूळ म्हणजे भगवान परमात्मा याचं मूलस्थान आहे. आणि ब्रह्मदेवापासून विस्तारित झाल्याच्या संपूर्ण शाखा खाली आहेत. आणि त्या वृक्षाला नाव दिला आहे अश्वत्थ म्हणजे पिंपळ असं नाव दिलं आहे. आणि त्या पिंपळाचे पानं जे आहेत ते छंदांशी वेद म्हणजे छंदांश म्हणजे वेद. वेद हे ज्याचे पानं आहेत असा जो वृक्ष आहे, त्या वृक्षाला जो यथोचित जाणतो, थोडक्यात मुळासहित जो जाणतो, तत्व जो जाणतो तोच खरा वेदविद आहे. त्यालाच खरा वेद कळला. आणि ज्याला खरा वेद कळला त्याला हा प्रपंच कळला. असा श्लोकाचा एवढा अर्थ आहे. चला त्याचा विस्तार सांगतो.
या ठिकाणी भगवंतांनी 15वा अध्याय सांगायला सुरुवात केली. तो का सांगितला तो तर पाठीमागे 14व्या अध्यायामध्ये या अध्यायाचं सूत्रवाद 14व्या अध्यायाच्या शेवटीच केलेला आहे. तर 14व्या अध्यायामध्ये 1 श्लोकापासून 5 श्लोकापासून तर 8 श्लोकापर्यंत त्या ठिकाणी गुणाचं स्वरूप सांगितलं आणि गुणाचं कार्य सांगितलं. 5 ते 8 मध्ये गुणाचं बंधन कसं असतं तेही सांगितलं आणि गुणाच्या संबंधाने तो माणसाचे त्या गुणाच्या संबंधाने 3 प्रकार कसे होते हेही सांगितलेले आहे. म्हणजे 5 ते 8 श्लोकामध्ये गुणाचं स्वरूप सांगितलं, गुणाचं कार्य सांगितलं, गुणबंधनाला कारण कसे हे सांगितलं आणि त्या गुणामुळे माणसात उत्तम अधम उत्तम मध्यम आणि अधम असे कसे प्रकार होतात आणि ही पण गोष्ट सांगितलेली आहे 5 ते 8 श्लोकात म्हणजे 3 श्लोकामध्ये. त्यानंतर पुढे 19 ते 20 या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे म्हणजे गुणातीत पुरुष कसा असतो, गुणातीत पुरुष कसा असतो हे सांगितलं आणि त्याचे उपाय सांगितले, त्याचं फल पण सांगितलं. आणि 20 ते 25 या श्लोकामध्ये अव्यभिचारी नाही 20 ते 25 त्या उत्तम गुणातीत पुरुषाचे लक्षणं सांगितले, त्याचं आचरण सांगितले. 26व्या श्लोकामध्ये अव्यभिचारी भक्ती जर असेल तर त्या भक्तीच्या माध्यमातून तो मला प्राप्त होतो, गुणातीत होऊ शकतो हा त्याचा उपाय सांगितला. आणि असा उपाय सांगितल्यानंतर जर भक्तीनेच माणसाला भगवत प्राप्ती होते, गुणाचं उल्लंघन होतं तर तत्वज्ञानाचं काय करायचं अशी शंका येऊ शकते. त्या शंकेचं उत्तर देण्याकरता भगवंतांनी 27वा श्लोक सांगितला. ब्रह्मणः प्रतिष्ठाः अमृतस्य वेशस्य शाश्वतस्य धर्मस्य सुखस्य कांतिकस्य च. इथं त्या भगवंतांनी त्या ब्रह्माला 5 विशेषणं दिली. ब्रह्मणः म्हणजे ब्रह्मणः काय ब्रह्मणः प्रतिष्ठा, त्या ब्रह्माची प्रतिष्ठा. अमृतस्य आग्नेयस्य अमृतस्य आग्नेयस्य पुढे काय शाश्वतस्य धर्मस्य आणि एकांतिक सुखस्य असे 5 विशेषण देत आणि हा परमात्मा प्राप्त करून घेण्याकरता भक्तीच्या पुढे तत्वज्ञानाचीच गरज पडते. म्हणून त्या 14व्या अध्यायाच्या शेवटी ब्रह्मणा ही प्रतिष्ठा मृतस्य वेशस्य शाश्वतस्य धर्मस्य कांतिक असं हे जे सांगितलं तर त्या सगळ्या 15 अध्यायाचं वाच त्या ठिकाणी करून तत्वज्ञानाने त्या संसाराची निवृत्ती होते हे सांगण्याकरता 15वा अध्याय भगवंतांनी सांगायला सुरुवात केली. असं तुम्हाला त्याची पार्श्वभूमी सांगितली. या ठिकाणी श्री भगवान वाच भगवान सांगतात अर्जुना हा वृक्ष आहे ना, हा वृक्ष पार करण्याकरिता तुला संसार वृक्ष पार करण्याकरता तुला तत्वविद होणं गरजेचं असतं. असं तत्वित म्हणजे ज्ञानाचं महत्त्व सांगायचं आहे. तर या ठिकाणी तत्वविद होण्याकरता मग तुम्हाला पहिली गोष्ट या प्रपंचाचं वर्णन का केलं तर हा संसार जिंकण्याकरता पहिली तुम्हाला वैराग्य लागेल, विरक्ती लागेल, त्याचप्रमाणे संसाराबद्दलची जुगुप्सा व्हावी लागेल, वृत्त्याबद्दलचा त्याग संन्यास वृत्ती व्हावी लागेल. आणि मग हे तुमच्या मनात निर्माण होण्याकरता संसाराचं अनित्यत्व सांगायला सुरुवात भगवंतांनी सुरुवातीपासूनच केली. आणि म्हणून या ठिकाणी या संसाराचं वर्णन करत असताना फार विचित्र रूपाने वर्णन केले. व्यवहारामध्ये सर्व वृक्ष हे
खाली मूळ असतं आणि फांद्यावर असतात, पानबिनावर असतात. पण या संसाराचं वर्णन करत असताना याचे मूळ वर आहे, मूळ याचं वर आहे आणि फांद्या खाली आहे. असा हा विचित्र आणि अत्यंत विस्तारित असा वृक्ष या ठिकाणी भगवंतांनी वर्णन करायला सुरुवात केली आहे. तर इथं वेदवित असं म्हटलं आहे. तर वेदवित याचा अर्थ काय आहे? यस्तं वेदवित इथून ह्या अध्यायाची सुरुवात होते आणि त्याचप्रमाणे ससर्वविद भजती इथं या अध्यायाचा उपसंहार होतो. म्हणजे वेदविद इथून सुरुवात आणि सर्वविद या ठिकाणी इथं त्याची समाप्ती होतात. मध्ये अभ्यास अहमेव वेद्यम अहमेव वेदविद असा मध्ये त्या वेदविदचा अभ्यास केला आहे आणि वेदै सर्व रमेव वेद्य असं त्या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी त्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणजे या 4 ठिकाणी आरंभ, मध्य आणि शेवट वेदविद वेदाला जाणणारा या प्रपंचाला कसा जाणतो ही गोष्ट सांगितलेली आहे. आणि म्हणून वेदाचं तात्पर्य समजण्याकरता त्या प्रपंच स्वरूप सांगितलेलं आहे. मग ज्या माणसाला वेदाचं तात्पर्य कळतं त्याला त्या ठिकाणी हे प्रपंच समजतो असं सांगण्याचं तात्पर्य आहे. असं म्हणजे वेदविद आणि सर्वविद, जो वेदविद असतो तो सर्वविद असतो. आणि सर्वविद याचा अर्थ ब्रह्म हे व्यापक आहे आणि व्यापक ब्रह्म समजण्याकरता जगात दुसरा कोणताही पर्याय नाही. त्याला वेदविद म्हणजे वेदच जाणावा लागतो. वेदाने त्या ठिकाणी हा सिद्धांत प्रतिपादन केला आहे. आणि वेदविद आणि सर्वविद हे 2 पद जोडून आलेले आहेत. असो संगती सांगितली. आता श्लोकाला सुरुवात करू बघा. ऊर्ध्व शब्दाचा आणि मूळ शब्दाचा अर्थ आहे अत्यंत उत्कृष्ट मूळ. उत्कृष्ट मूळ या संपूर्ण प्रपंचामध्ये उत्कृष्ट काय असेल तर एक परमात्माच उत्कृष्ट आहे. आणि भगवंताने ते बीजरूप 9व्या अनेक ठिकाणी आले. आता एवढं सगळं नाही मला आठवायचं तुम्हाला सांगायला. पण 9व्या अध्यायामध्ये गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणं सुहृत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजम आव्ययम, मी असा आव्यय स्वरूपाचा या प्रपंचकर्ता बीजभूत आहे असं अनेक ठिकाणी सांगितलं आहे. आणि असा परमात्मा जो बीजभूत आहे तर ते बीज कसं आहे तर ते सर्वोत्कृष्ट आहे. आणि ऊर्ध्वम याचा अर्थ काय आहे? उत्कृष्ट मूळ. आणि उत्कृष्ट मूळ म्हणजे काय आहे ते तर ब्रह्म हे सर्वात उत्कृष्ट आहे. असं ब्रह्म कसं आहे? त्याला उत्कृष्ट का म्हणलं? तो स्वयंप्रकाश. पहिली गोष्ट ब्रह्म हे स्वयंप्रकाश आहे म्हणून त्याला उत्कृष्ट म्हणतात. दुसरी गोष्ट ते आनंद रूप आहे. तिसरी गोष्ट नित्य आहे, शुद्ध आहे. चौथी गोष्ट ते ज्ञानरूप आहे. आणि 5वी गोष्ट ते अबाधित आहे. आणि 6वी गोष्ट संपूर्ण जगाला अधिष्ठानभूत आहे. त्याला उत्कृष्ट म्हणण्याचं तात्पर्य काय आहे ते? उत्कृष्ट म्हणण्याचं तात्पर्य काय आहे ते तर उत्कृष्ट म्हणलं तर तात्पर्य एवढं आहे. ते स्वयंप्रकाश आहे, आनंदरूप आहे, नित्यशुद्ध आहे, ध्यानरूप आहे, अबाधित आहे आणि संपूर्ण जगाचं अधिष्ठानभूत असं ब्रह्म आहे. यापेक्षा दुसरं कोणतंही श्रेष्ठ नाही म्हणून त्याला म्हणलं आहे ऊर्ध्व नाम उत्कृष्ट. असं उत्कृष्ट मूळ आहे. आणि हा प्रपंच कसं सांगितलं त्या सगळ्या विरोधात घ्यायचा. प्रपंच स्वयंप्रकाश म्हणून प्रपंच कसा आहे? जड आहे. प्रपंच दुःखरूप आहे. प्रपंच अनित्य आहे. प्रपंच अज्ञान स्वरूप आहे आणि प्रपंच अबाधित होणार आहे. तर म्हणून याच्या विरोधात भगवंताचे असे स्वरूप आहेत म्हणून त्यांना उत्कृष्ट असं ऊर्ध्व मूळ म्हणजे भगवान असा वर असणारा असा मूळ आहे. त्याला उदाहरण द्यायचं ठरलं तर व्यवहारातलं उदाहरण देता येईल.
वडाचं झाड असतं आणि त्या वडाच्या झाडाचं बी असतं. वडाच्या झाडाचं बी असतं. मग ते बी कसं आहे ते पहिली गोष्ट वडाचं बी अव्यय आहे. दुसरी गोष्ट ते अतिसूक्ष्म आहे आणि तिसरी गोष्ट अविज्ञेय आहे आणि चौथी गोष्ट काय ते अपार शक्ती संपन्न आहे वडाचं बी. तुम्हाला असं काय कसं काय होतं अनुभव पहा. अव्यय याचा अर्थ वडाचं बीज उत्पन्न झाल्यापासून त्याने किती झाडं उत्पन्न केलीत वडाचे याचा काय भरोसा नाही. अव्यय म्हणजे त्याचा काही नाश होत नाही. ह्या बियापासून ते बी, त्या गावापासून ते बी, त्याची परंपरा चालूच आहे. ते असे अव्यय असं ते असं असतं. दुसरी गोष्ट काय ते अत्यंत अविज्ञेय म्हणजे त्याचं काही ज्ञान होत नाही. माणसाला बियाचं टरपल दिसतं पण त्यातलं आतलं जे बीजभूत आहे त्या बियाचं ज्ञान होत नाही म्हणजे ते अविज्ञेय आहे. ज्ञानाचा विषय न होणं. दुसरी गोष्ट ती तिसरी गोष्ट काय ते अत्यंत सूक्ष्म आहे. अत्यंत सूक्ष्म आहे. आणि चौथी गोष्ट आहे ते अपार शक्ती संपन्न आहे. तुम्हाला जर ते वडाचं बी ज्ञानच होत नाही, तुमच्या इंद्रियाच्या वृत्तीत येतच नाही, इतकं सूक्ष्म असतं. पण ते वडाचं झाड एवढ्या विस्तरित होतं तर त्याचं काय हेच करता येत नाही आपल्याला, त्याचं वर्णनच करता येत नाही. कारण काही झाडं अशी आहेत का 3-3, 5-5 वर्ष आहेत. काही तर तो आज शेवट फार दिवसाचा येतो. मग आता एवढ्या बीजापासून एवढा वटवृक्ष विस्तारित होतो. अपार शक्ती संपन्न आहे का त्यात? केवढी शक्ती संपन्न आहे, केवढा डौलदार येतो आता. तर एवढा डौलदार असणारा वृक्ष एवढ्या एवढ्या बीजामध्ये होतो. मग जसं वडाचं बी हे अव्यक्त आहे, अविज्ञेय आहे, सूक्ष्म आहे आणि शक्ती संपन्न आहे, तसाच भगवान हा पहिली गोष्ट अव्यय आहे, तो अविज्ञेय आहे, अतिसूक्ष्म आहे आणि किती अपार शक्ती संपन्न आहे. मग तो काहीही न करता एवढा प्रपंच त्याच्या अस्तित्वाने विस्तारित होतो आणि म्हणून तो अपार शक्ती संपन्न असा परमात्मा आहे. म्हणून त्या परमात्म्याला या वृक्षाचं बीजभूत असं ऊर्ध्वमूल शास्त्रकाराने वेदाने मानलेलं आहे. भगवान असं वजन या ठिकाणी करतात असा आहे. मग तसं ब्रह्म पण आहे ना, म्हणून त्याला काय म्हणतात बीजभूत, जगाचं बीज. शास्त्रामध्ये वेदामध्ये 3 वृक्ष वर्णन केले आहेत महत्वाचे. एक उंबराचा वृक्ष आहे, दुसरा वडाचा वृक्ष आहे आणि तिसरा पिंपळाचा वृक्ष आहे. त्याला अश्वत्थ म्हणतात. अश्वत्थ का म्हणतात सांगतो तुम्हाला पुढे. तो उंबराचा वृक्ष हा ब्रह्मदेवाचं प्रतीक मानलं जातं. वडाचा वृक्ष हा भगवान शंकराचं प्रतीक मानलं जातं आणि पिंपळाचा वृक्ष हा भगवान विष्णूचं प्रतीक मानलं जातं. थोडक्यात पिंपळ वृक्ष हा प्रत्यक्ष भगवान विष्णूच आहे. वटवृक्ष हा प्रत्यक्ष भगवान शिवशंकरच आहे आणि उंबर वृक्ष हा या ठिकाणी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचं स्वरूप आहे असं त्याचं वेदात वर्णन आलेलं आहे. आणि पिंपळ कसा आहे तो, हे वृक्ष 2 वृक्ष अतिविस्तृत आहेत, अतिविस्तरित आहेत, विस्तृत आहेत. त्याप्रमाणे पिंपळाची उपमा देण्यातलं कारण असं आहे की संपूर्ण सृष्टी भगवत स्वरूप आहे म्हणजे विष्णू स्वरूप आहे. पिंपळाच्या वृक्षाचं दुसरं त्याला विशेषण देण्याचं तात्पर्य असं आहे तो अत्यंत विस्तारित असतो आणि त्याचे मूळ फार पक्के असतात. किती पक्के असतात? पिंपळाच्या मुळ्या 2-2 किलोमीटर जातात असं म्हणतात. आपण काही संशोधन नाही केलं की असे लांब 2 किलोमीटर पण जाऊ शकते. असं पिंपळाचं मूळ इतकं लांब असून ते खूप टिकाऊ असतं. आणि म्हणून भगवान या संपूर्ण पिंपळ वृक्षाचं मूळ म्हणा किंवा पिंपळ वृक्षच भगवान म्हणा असे या ठिकाणी अश्वत्थ असे त्या प्रपंचाला नाव दिलेलं आहे असा पिंपळ वृक्ष. तर या ठिकाणी त्या अधशाखा काय आहेत तर अधशाखा म्हणजे खाली शाखा.
खाली शाखा तुम्हाला पहिलं आपण या जसं त्याला म्हणतात काय पिंडी ते ब्रह्मांडी. मग आपलं डोकं वर असतं का, डोकं वर असतं आणि हात कसे आहेत हे आणि पाय कसे आहेत खाली, सगळं नाक कसं आहे, डोळे खाली आहेत, नाक खाली आहे, जीभ अशी अशी जीभीवर नाही जात, जीभ पण खालीच जाते, नाक खाली असं वर हवं शकतं, डोळे खाली पाहतात, हात खाली आहेत, गुडघे खाली आहेत, सगळं निसर्गाने सगळं काही असं हे खाली आहे आणि मूळ कुठं आहे त्याचं वर. मग जसं शिर सर्वांग प्रमाण, शिर हे सर्वांगात प्रमाण मानलेला आहे, तसा हा वृक्ष आहे. असा भगवान हा शिरासारखा मुख्य आहे आणि याच्या फांद्या सगळ्या अशा खाली लोंबकळलेल्या आहेत, सगळ्या अशा खाली फांदी लोंबलेल्या आहेत. तर त्याची पहिली फांदी कोणती आहे तर ती पहिली फांदी आहे ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेवापासून मग हे सगळं. तर ब्रह्मदेवाच्या पूर्वी जर तुम्ही विचार केला थोडासा, तर पहिली भगवंताच्या ठिकाणी अहम अशी एक आपण त्याला काय म्हणतो मायावृत्ती, आणि मायावृत्ती निर्माण होऊन त्याच्यामध्ये मायावृत्तीमध्ये त्याला शबल ब्रह्म म्हणतात. आणि शबल ब्रह्मातून या ठिकाणी शबल ब्रह्मातून पंचतन मात्रा निर्माण होतात आणि पंचतन मात्रेतून पंचकृत पंचमहाभूत तयार होतात आणि पंचकृत पंचमहाभूतापासून मग या जगताची निर्मिती होते आणि जगताची निर्मिती होते, तिथून पुढे मग तो ब्रह्मदेवाची सृष्टी सुरू होते. अशी ही प्रपंचाची ही अशी ब्रह्मदेवाची सृष्टी, आपल्या ब्रह्मदेवाची पहिली शाखा. मग ब्रह्मदेवापासून तुम्हाला जेवढ्या शाखा वर्णन करता येतात देवांच्या, ऋषींच्या, मुनी, अष्टभैरव, मग पहिलं सृष्टी घ्या, जिल्हे घ्या, तालुके घ्या, जगत घ्या, माणसं, किडा, मुंगी, हे सगळं वर्णन करायची आवश्यकता नाही. हा प्रपंच एवढा विस्तारित आहे, समजलं. अधशाखा त्याचं वरून खाली पसरलेला आहे, याला म्हणतात अधशाखा. अशा शाखा आहेत त्या. तर असे अधशाखा आहेत म्हणून त्याला म्हणतात ऊर्ध्वमूल आणि अधशाखा. तर अधशाखा आणि त्याला खाली पुढे काय म्हणलं अश्वत्थ. तर अश्वत्थ का म्हणतात त्याला, तर अश्वत्थ श्व म्हणजे उद्या आणि नस्थितम इथे नस्थितम इथे अश्वत्थम म्हणजे हा उद्याच काय, पण क्षणभराने सुद्धा तुम्हाला पाहण्यासारखी परिस्थिती नसते. बरेच वेळा सांगितलं आपल्याला सृष्टी ही एका क्षणात पाहता येते, ती सृष्टी दुसऱ्या क्षणी पाहता येत नसते. पहिल्या क्षणातली सृष्टी दुसऱ्या क्षणात नसते. संतांनी तिचं वर्णन केले. नामदेव महाराज म्हणतात या ठिकाणी, त्या झेळी बुडबुडे देखता देखता क्षण न लागता दिसेनाती, तैसा हा संसार पाहता पाहता आणि अंतकाळी हाता काय नाही. गारुड्याचा खेळ दिशे क्षण भरी, गारुड्याचा खेळ दिशे क्षण भरी, तैसा हा संसार दिशे खरा. शेवटचा महत्वाचा मुद्दा ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे येथे काही नसे बरे आणि क्षणाचे हे खरे. मग क्षणाचं खरं कुठून आणलं ते, त्या अधिष्ठानातली सत्यता असते तीच दिसते, वास्तविक ते दिसतच नसतं, त्याची प्रतीतीच येत नसते. रज्जूच्या ठिकाणी सर्पाची प्रतीती येते, आता तर सर्पाची प्रतीती नाही, ती रज्जूचीच प्रतीती असते. लाडूमध्ये लाडू गोड नसतो, साखरेची प्रतीती नसली तरी ती प्रतीती साखरेचीच असते, ती रुची साखरेचीच असते. म्हणून जी गोष्ट मूळ असते ती मूळ गोष्ट दिसली नाही तरी ती सत्य असते. त्या सत्तेमुळे जसं साखरेच्या गोडीमुळे लाडू गोड लागतात, त्या रज्जूच्या सत्तेमुळे सर्पाची प्रतीती येते, तसं त्या ठिकाणी परमात्म्याच्या सत्तेमुळे त्या प्रपंचाची प्रतीती येते. नाहीतर वास्तविक पाहता ते क्षणभंगूर नाही बाबा, काय म्हणतो का म्हणे क्षणोक्षण जातो का, किती क्षणोक्षणी हा करावा विचार. अनेक ठिकाणी वर्णन केले. प्रपंच हा अत्यंत क्षणिक आहे आणि आपण खूप वेळा सांगितले. आणि प्रपंच हा
क्षणिक आहे म्हणून त्याला म्हणतात अश्वत्थ. थोडक्यात शाश्वत नाही. जो शाश्वत नाही त्याला म्हणतात अश्वत्थ. अश्व आपी न तिष्ठती. तर याचा अर्थ श्व म्हणजे उद्या श्व आपी न तिष्ठती. उद्या हा असू शकत नाही. याला उद्या नसते, याला काळ पण नसतो आणि वर्तमान पण नसतो. मग आता आपण या काळामध्ये खंड तयार केले. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ हा एक आपल्या वृत्तीचा खेळ आहे. या प्रपंचाचा क्षणच आहे. ज्या क्षणी आपण पाहतो त्या क्षणी फक्त याची उत्पत्ती जर मानली दृष्टीसृष्टीवादाने तर याला काल आज उद्या काही नसतं. त्याला क्षणिकच म्हणजे तो काय करतो. तर असा हा क्षणिक आहे. तर भगवंतामुळे आपल्याला प्रपंचाची प्रसिद्धी येते. भगवंतच असतो तसंच म्हणायचं. अधिष्ठानाचीच प्रतीच असते. आद्यस्थाची प्रतीची येण्याच्या वस्तूची पात्रताच नाही. तो विषय होऊ शकत नाही. पण तेच लोकांना वाटतं ना तर तो भ्रम म्हणतात ना. रज्जू ठिकाणी सर्प आहे का? जर आहे बघ जर त्याची जाऊन तुम्ही दुरी दिसतो मग तर तुम्हाला सर्प कुठे गेला म्हणणार व्याकरामुळे तुम्हाला दिसतो होता एवढं त्याचा दिसला मग गेला पुढं तो. मग सर्प आता मुळात रज्जूच होती. ती मुळात रज्जू होती पण अंधारामुळे भ्रमामुळे अज्ञानामुळे ती न दिसता ही दिसली. तुम्हाला साखरेचं उदाहरण याच्याकडे डाळ डाळीचं पीठ कधीही गोड नसतं. पण गोड लागते म्हणतो का? लाडू कसे गोडच लागते म्हणतो. लाडूचा विचार नाही. एक तर पहिली गोष्ट लाडू हाच मूर्खपणा. दुसरी गोष्ट गोड हा दुसरा मूर्खपणा. लाडू डाळीचं पिठात लाडू काय म्हणत त्याला गोळा बनवला आणि तुम्ही त्याचं नाव लाडू ठेवलं. त्याला असा बुक्का मारला आणि पसरला. त्याला काय म्हणणार तुम्ही आता? बुंदी. आणि अजून बारीक केलं बारीक पीठ केलं मग त्याला काय म्हणणार? पीठ. अरे मग पीठ आहे का बुंदी? बुंदी आहे का लाडू आहे? हे म्हणजे एक वृत्तीचा खेळ आहे ना तो. मग जसा लाडू हा एक भ्रमच आहे, बुंदी हा सुद्धा एक भ्रमच आहे. कारण पीठ या बुंदी म्हटलं तर तिथं पीठच आहे आणि लाडू म्हटलं तर तिथं पीठच आहे. तसं तुम्हाला साखर म्हणून तुम्हाला तिथं दिसत नसलं तरी तुम्ही सरळ म्हणता लाडू गोड आहे. पण वास्तविक तिची प्रतीती येत नसली तरी आहे काय ती गोड. गोड त्यातले काय साखरच आहे का नाही? त्याची भ्रमणी प्रतीती येत नाही, ती दिसत नाही. पण गोडी ही त्या साखरेच्या अस्तित्वावरच गोडी असते. तसं आहे. मग आपण कशाला गोड म्हणतो? कारलं पण गोड झालं म्हणतो. कारलं काय गोड असतं काय? नाही. मग कारली ती मसाल्याची गोडी असते ती. तसंच आहे. ही सगळी प्रतीती परमात्म्याची आणि खूप प्रमाणात असेल. जग नोहे अवघा जनार्दन खूप वर्णन केलं असं प्रपंचाचं आहेत ना. मग हे समस्त हे वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा होतला भाव आणि भक्ता माझे राम ज्ञानही तोच. अजून दुसरं प्रमाण सांगितलं तरी सर्वाभूती पाय हे परमाचे बारीक कंगुरी असतात. आता तुम्हाला हे सांगतो. सर्वभूती पाय एक वासुदेव. त्यावेळी सगळे जगत वासुदेव नाही मग आत्मरूपाने सांगत असतो. जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत. मग आता इथं काय सांगायचं? एक भावना रूप आहे बोल जे तुम्हाला परमात्मा आहे त्याच्यामध्ये ते मानायचं आहे. तो काही ठिकाणी मानला, काही ठिकाणी जाणलाय आणि काही ठिकाणी तो स्वीकारला. हे संपूर्ण आपण आता किती म्हटलं तर ते आपल्या वृत्तीला येणार ते. ह्याच्याकरता वृत्तीच बदलावी लागते. त्याला दृष्टीसृष्टीवाद म्हणतात, सृष्टीदृष्टीवाद म्हणतात. मग वृत्ती ज्या काळात ब्रह्मरूप झाली त्या काळामध्ये जर त्यांनी पाहिलं तर त्याला सगळं ब्रह्माची प्रती म्हणजे ब्रह्म डोळले असं थोडं ते असं नाही. ते झोपेमध्ये आपण गेलो तर मी सृष्टी कुठं राहते? झोपेतूनच नाही उठला मग काय झालं त्याच्या दृष्टीने ते त्याच्यामध्ये त्याला मुद्दा काय आहे? हा प्रपंच संपूर्ण एक प्रतीती मात्र आहे. प्रतीती मात्र सत्ताकत्व प्रातिभाषिकत्व.
असा जो प्रपंच आहे म्हणून त्याला म्हणलं अश्वत्थ. थोडक्यात श्व आपी न तिष्ठत, तो उद्या तुम्हाला प्रतीतीला येईल असं नाही. क्षणाची त्याची प्रतीती असते, प्रतीती मात्र सप्ततेची असते म्हणून त्याला काय म्हटलं अश्वत्थ. हा, आणि आता पुढे काय म्हटलं त्याला अव्यय. मग हा प्रपंच अव्यय आहे का परमात्मा अव्यय आहे, ही आहे मोठी शंका. प्रपंचाला जर अव्यय असं म्हणलं, ऊर्ध्वम अधशाखम अश्वत्थम आणि अव्ययम प्राहु, असं त्या प्रपंचाला अव्यय असं म्हटलं. पण परमात्म्यासारखा तो अव्यय आहे का, तर नाही. परमात्मा हा अनादि आणि अनंत अव्ययाचा अर्थ अविनाशी त्रिकालाबाधित असा परमात्मा असतो आणि प्रपंच तर बाधित होता असतो. मग याला अव्यय म्हणण्याचं तात्पर्य हा प्रवाह कालाने अनादि आहे, प्रवाह रूपाने अव्यय आहे. कारण का कधी सृष्टी निर्माण झाली हे आपल्याला माहिती नाही आणि कुठपर्यंत चालली ही पण आपल्याला माहिती नाही. आणि प्रवाह रूपाने ज्या दिवशी आत्मज्ञान होईल, तत्वज्ञान होईल, त्या दिवशी मसंग शस्त्रेन दृढेन चित्वा आलंय पुढे सगळं. तर मग ज्या दिवशी ब्रह्मज्ञान होईल, आत्मज्ञान होईल, त्याच दिवशी या वृक्षाचा छेद होतो. अन्यथा युग गेले काय म्हणतो, युग गेले, कल्प गेले, किती गेलं तर हा प्रपंच अखंडच चालू असल्यामुळे या प्रवाह रूपाच्या अनादित्वामुळे त्याला अव्यय असं म्हटलेलं आहे. हे चांगलं पक्क लक्षात घ्यायचं. नाही प्रपंचाला अव्यय काय म्हटलं, प्रपंच कुठं काय अव्यय असतो का, तर ते प्रवाह रूपाने त्याला अव्यय असं म्हटलेलं आहे. म्हणजे परमात्मा हा अनादि अनंत आहे, तसं हा अनादि आहे पण अनंत आहे असं नाही म्हणते. त्याला प्रवारूपाने आहे. आत्मज्ञाना वाचून याचा छेदच होत नाही आणि म्हणून याला म्हटलेलं आहे अव्यय. ब्रह्मज्ञान झालं तरच हा छिन्न भिन्न होतो, तसा तो अविच्छिन्नच राहत असतो. तो अनंत आहे. त्याच म्हणजे अनंत रूप आहे, व्यापक रूप आहे, काय म्हणतो अव्यय रूप आहे. पण कुठपर्यंत हे, जोपर्यंत तत्वज्ञान होत नाही, ब्रह्मज्ञान होत नाही, तोपर्यंत हे विशेषण त्याला लागतात. तुम्ही आता जर याला म्हणलं व्यापक जर म्हटलं तर अचिंत्य रचना रूप, याचं तुला आपण अंदाज करतो किती केवढं काय व्यापकच करू. व्यापक अविच्छिन्न आहे. आता वडा झाड गेले, हे गेलं ते आजा गेला, पंजा गेला, बाप भाकण याला पण देखत ना, पण तू परंपरा पुढे चाललीच ना ती. मग ते अविच्छिन्न धारा चालली सगळी, पुढे विच्छिन्न होत आहे ते. आणि म्हणून जसं परमात्या प्रपंचाला अविच्छिन्न पण म्हणता येतं, अनादि पण म्हणता येतं, आणि काय म्हणतो विश्व काय व्यापक पण म्हणता येतं, तर पण म्हणता येतं. ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत, ज्या दिवशी ब्रह्मज्ञान होईल त्या दिवशी तो प्रपंच विनाशी असतो. म्हणून असं अव्यय हे विशेषण देण्याचं तात्पर्य हे आहे. समजलं. प्रभू धोमून का म्हटलं, त्या ठिकाणी त्याला अधशाखा का म्हटलं, त्याला अश्वत्थ हे नाव का दिलं आणि त्याला अव्यय हे असं का म्हटलं. आता पुढे आलं छंदांची यश परिणाम. तर वेद या झाडाचे पानं आहेत. कोणता केवढाही कसाही वृक्ष असू द्या, चाफ्याचा असू द्या, फळाचा असू द्या, चांगल्या फळाचा असू द्या, वांछता असू द्या, आपल्या काही झाडे वांछतात, कशालाच काही फळ नाही, फूड नाही. किती लावा तुम्ही त्यांना, काय कोणाचा शापे काय कळत. लोकांच्या गुलाबाला किती गुलाब राहते, 4-5 गुलाबा झाडाला तरी एखादं गुलाबाला पुढच्या वर्षी येते. ते पपई झाडं लावली तर त्याला एकही पपई येत नाही. त्यात इथं त्या आंबे झाड आहे, त्याला झाले 5-7 वर्ष, त्याला आंबाच नाही. सीताफळीला सीताफळ नाही, रामफळीला रामफळ नाही. ते आत्मदेवासारखी गोष्ट झाली का. गायला वासरू झालं पण नाही त्याच्या बायकोला वासरू पाहिजे.
असलं का बरं आपलं काय ब्रह्मचार्याचं आश्रम मध्ये हा झाड पण ब्रह्मचारी आहे. झाड पण ब्रह्मचारी आहे. चांगली ती गोष्ट. हा तर तात्पर्य काय आहे, झाड कोणतं असो तुम्ही, ते केव्हा सजलं जातं, जर पानं त्याच्यावर उत्तम असले तर पानाने वृक्ष सजला जातो आणि पानाने वृक्ष आकर्षित दिसतो. पान हे त्या झाडाचं ऐश्वर्य असतं, हे त्याचा अलंकार म्हणा, त्याचा ऐश्वर्य म्हणा, हे त्याचं सजणं म्हणा, त्याचा गोडपण म्हणा, हे सगळं वृक्षाने सगळं झाकलं जातं आणि त्या पानामुळे फुलामुळे वृक्षाचं मूळ कोणी पाहत नाही, खोडं कोणी पाहत नाही, त्याच्याकडे सगळे आकर्षित होतात. तर मग तसं या प्रपंचाला या ठिकाणी छंदांश नाम वेद, वेदाबरोबर 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, त्याप्रमाणे शास्त्र 6 शास्त्र आले, अजून उपशास्त्र आले, नंतर पुराण आले, 18 पुराण आले, महापुराण भागवत आलं आणि हे तुम्हाला मूळ सांगितले फक्त प्रश्नांतर आलं. पण याच्यात उप एवढा आहे 18 पुराण, दुसरे 18 पुराण आहे. शास्त्र मूळ 6 आहेत आणि त्याच्यात उपशास्त्र 12 शास्त्र आहे. तसं यातला याच्या एका एकाचा इतिहास एवढा दिल्या लोकांनी का त्याचं वर्णन करता येणार नाही. शंकराचार्य एक दिवस समुद्राच्या काठाला फिरायला गेले आणि शिष्य म्हणले, महाराज काय तुमचं ज्ञान, म्हणले आम्ही तुमच्या ज्ञानाकडे पाहून हातबल धरलो, थक्क झालो आम्ही. ते म्हणले कसं काय, तुम्हाला फार ज्ञान आहे. म्हणजे कशाचं ज्ञान आहे, म्हणजे माझं ज्ञान केवढं तुला सांगू का म्हटलं. ते चिपट घे, चिपट समुद्रात बुडून आणलं. त्याने बुडवलं, समुद्रात आणलं आणि त्याच्या खालचा एक टिपका पाठला, म्हणजे मला एवढं ज्ञान आहे म्हणजे. जगाच्या समुद्रा एवढं ज्ञान पडलंय. मग ते सगळं ज्ञान देणारं कोणी, शास्त्राचे ज्ञान देणारं शास्त्र आहे ना. हे सगळे शास्त्र एवढे पान आहेत. याच्यात काय काय वर्णन केलं, स्वर्ग वर्णन केला, नर्क वर्णन केले, कर्म वर्णन केले, धर्म वर्णन, कर्म सांगितलं, धर्म सांगितले, भोग सांगितले, त्याग सांगितले, पाप सांगितलं, पुण्य सांगितलं. हे सगळे पानच आहेत त्याचे. यातले काय स्वर्ग, नर्क, वैकुंठ, आम केलो, तन केलो, तन केलो, हे सगळे लोकांचं कौर वर्णन करतो. मला तर सगळं ब्रह्मलोक आला, मग वैकुंठ लोक आला, ब्रह्मलोक आला, कैलास लोक आला, स्वर्ग आला, सत्यलोक आला. हे सगळे लोक आणि त्या सगळ्या लोकातले ते सगळे जीवजंतू आणि त्या त्यांचं तसं तसं अन्न, त्यांचे शरीर, हे सगळे एवढे वेदाने वर्णन केले. हे पानाचे अंतर्गत पानं, मग त्याच्या शिरा आल्या, त्याचे देठ आले, हे सगळं आता तुम्हाला काय ऐकणार आहे, तुम्हाला फार सांगायची गरज नाही. असे जे पान आहेत 4 वेद, ते पानासारखे आहेत आणि मग ते या संपूर्ण प्रपंच वृक्षाला सजून टाकतात आणि सजून टाकल्यानंतर त्याला सगळे झाकळून टाकतात आणि झाकळून टाकून त्याला आपल्याला असे गुंगून टाकणार. कर्मामध्ये, धर्मामध्ये यज्ञ करायचा असतात, असं सोहळं बिहळं नटून बसतो चांगला. मग ओम काय म्हणतो, ओम भूर्भुवा ओम पटस्वाहा, आणि मग ते तूप टाकतो, ते रंगून जातो. कीर्तन करायचे का मग मस्त कपडे बिकले विस्तरी नाचून टाळ बिळ एवढे रंगले. अरे काही जरी कीर्तनात रंग, यज्ञात रंग, कर्मात रंग, पुण्य पूजा काही झालं तर यातला सगळा हा जो रंग, तो रंग तुम्हाला पलीकडे डोकूनच आहे ना. हा काय, तो पानाने सजलेला आहे. तो पानाने एवढा सजून ठेवलाय का तो सजलेला रंग आपल्याला पलीकडे पाहू देत नाही. म्हणून वेद याचे पानं आहेत या वृक्षाचे. म्हणून काय, छंदांशी यस्य, याचे यस्य म्हणजे याचे पर्णानी, पान नाही म्हटलं, पर्णानी अनेक प्रकारचे पानं आहेत या वृक्षाचे. असे अनेक प्रकारचे पानं. आणि शेवटचा मुद्दा आहे काय, यहा तम वेद स वेदवीत. यहा म्हणजे जो तत्वज्ञानी आहे. तम वेद, तम नाम तो संसार, त्या संसाराला जो जाणतो है का, तम वेद जो संसाराला जाणतो तोच वेद असतो. वेदाचं अध्ययन केलं म्हणजे वेदविद नाही.
किती गाडीभर अध्ययन केलं, मग काय झालं? एवढं मोठं पत्र लिहिलं आणि काय लिहिलं? म्हातारी मेली एवढं पत्र लिहायला, सगळं एवढं पत्र लिहिलं. ती म्हातारी मेलेली साहेब सांगून विसरूनच गेला. त्या पत्रवाल्याने चार वेळा गेले, पत्र काय पाठवलं काही कळालंच नाही. आपण म्हातारी मेली हे एक मुख्य वाक्य लिहितो का तो एवढं गाडीभर पत्र लिहितो, असा प्रश्न आहे का नाही? मग जसं तुम्हाला एखादं काम सांगितलं, व नगरला जा आणि हे अमकी वस्तू घेऊन ये, आंबे घेऊन ये सांगितलं. गेला नगरला, गेला, सगळं दुनिया काय सगळं पाहून आंबे कुठून आला? म्हणजे जाणं पण त्याला काही अर्थच नाही राहिला ना. जे मूळ आणि मुख्य आहे, तुम्ही जर जाऊन आला तर नगरला जाण्याचा अर्थ काय झाला? जी वस्तू आणायला गेला ती वस्तूच नाही आणली, मग काय झालं? मग गाडी भरव्याचं अध्ययन केलं, सगळे 4 वेद पाठ केले, गीता पाठ केली, दुनिया सगळं पाठ केलं, सगळं काय झालं, सगळं काय झालं. आणि झाल्यानंतर काय ते वेद सांगितलं ते परमात्मा जाणं हेच नाही जाणलं ते. मग त्याला वेद वेद म्हणता येते का त्याला? मग वेद खरा जाणला कोणी? ज्याने वेद जाणला आणि वेद जाणून त्याचा अर्थ जाणला, आणि अर्थ जाणून वेदाचा अर्थ आहे परमात्मा, आणि तो परमात्मा जाणून परमात्मा रूप जर झाला तर मग त्याने वेद जाणला असं होतं ना. मला काय तुमच्या लक्षात आलं ना? कोणती गोष्ट सांगितली, लिहिली, पाठ केली, जर त्याला मूळ सांगायचं ते जर नाही समजलं तर त्याचं काय, त्याला वेदवित कसं म्हणता येत? त्याला वेद जाणला असं म्हणता येत नाही. मग ज्याने प्रपंच मिथ्या सांगितला, या प्रपंचाचं मिथ्यात्व कळालं आणि परमात्म्याचं सत्यत्व जर कळालं तर त्याला वेद असं म्हणतात. आता लक्षात आलं तुम्हाला? मग जर आता गीता ऐकली, तुम्ही गीता सांगितली, पाठ सांगितले, पाठ ऐकले, काय सांगितलं काय माहीत नाही, काय झालं काय माहीत नाही, मग ऐकलं काय? मुद्दा काय झाला? तर जो माणसाला हा वेद विस्तारित झाला, वेदाने एवढं वर्णन केलं, वेदाचं तात्पर्य काय आहे? वेदाचं तात्पर्य एकच, प्रपंचाचं मिथ्यात्व, परमात्म्याचं सत्यत्व आणि जीवाला ब्रह्मरूपाचा. हे जर जाणलं तर त्याने वेद जाणला. तम वेद काय कर म्हणतो, ह्या तम वेद सवेद वेद, त्याने तो वेद जाणला त्यालाच वेदवित असं म्हणतात. पण तम म्हणजे कोण? हा जो प्रपंच आहे, प्रपंचाला ज्यांनी यथोचित जाणलं, प्रपंचाचं मिथ्यात्व जाणलं, प्रपंचाचं अनित्यत्व जाणलं, प्रपंचाची दुःखरूपता जाणली, जेवढे प्रपंचामध्ये दोष आहे ते सगळं जाणलं, हे सगळं सोडा. पण प्रपंचाचं मिथ्यात्व जाणलं, अनित्यत्व जाणलं तर समजायचं त्यांनी प्रपंचाचं अनित्यत्व जाणलं, त्यांनीच वेद जाणला. आणि ज्याने वेद जाणला त्यालाच म्हणतात वेदविद असं म्हणतात. आणि वेदविद असतो तोच सर्वविद असतो. सुरुवातीला सांगितलं, जो सर्वविद असतो तोच ब्रह्मविद असतो, तोच आत्मविद असतो. आत्मविद म्हणा, ब्रह्मविद म्हणा, सर्वविद म्हणा, वेदविद म्हणा. विद शब्दार्थ आहे ज्ञान, विद शब्दार्थ आहे ज्ञान, जाणणे. पण केव्हा जाणणे तुम्हाला ज्ञान झालं हे केव्हा होईल? तुम्हाला मार्क पडले, शाळेत गेला, 3 तास पेपर लिहिला, अक्षर फार छान आलं, सगळं काय झालं, सगळ्याच्या ते लिहून झाला, पण सगळं झालं पुढे काय नापास झाला. हा पण तुम्ही 3 तास नाही 2.5 तास केला, अक्षर वाटलं तिकडं होतं, सगळं काय होतं, सगळ्यात मार्क शेवटचा तुकडा पाहिला, मार्क जास्त पास होणार, 1 नंबर पास होणार. या डॉलरला काही किंमत राहिली का? नाही. हा डॉलर मग चांगला उभा केला पण नापास होऊन आला. आता या डॉलरला काही किंमत राहिली का? नाही. याला म्हणतात सर्वविद. हे काय असून ते जाऊ द्या, पण इथं जो मार्क त्याने 5 मार्क मिळाले त्याला, तो झाला सर्वविद. त्यालाच म्हणायचं ज्ञानविद. आत्मविद म्हणा, ब्रह्मविद म्हणा, सर्वविद म्हणा, वेदविद म्हणा, त्यालाच म्हणा. पण मग तसं हा प्रपंचाचं मिथ्यात्व जाणील त्याला वेदविद म्हणतात. जो वेदविद असतो तोच ब्रह्मविदही असतो, ब्रह्मविद असतो तो आत्मविद असतो. बऱ्याच वेळा काय होतं, हे कुणीकडे सांगितलं, पण आज हे कुणीकडे सांगितलं, हे कोणीकडे सांगितलं? ज्याला प्रपंचाचं मिथ्यात्व कळतं त्याला त्याने वेद जाणला असं म्हणा.
ज्याला प्रपंचचा आणि तिथं मिथ्यात्व कळतं त्याने त्याला आत्मज्ञान झालं असं म्हणा, त्याला ब्रह्मज्ञान झालं असं म्हणा, मग त्याला सर्ववित म्हणा किंवा वेदवित म्हणा, आत्मवित म्हणा, ब्रह्मवित म्हणा, सर्ववित म्हणा, काही तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. असं या ठिकाणी त्या संसाराला यथोचित जाणणे त्यालाच म्हणतात वेदवित. आणि मग वेदवित म्हणण्याचं तात्पर्य एक आहे, ह्या प्रपंचाचं मिथ्यात्व जाणणे, असा हा श्लोकातला अर्थ आहे. ऊर्ध्वमूलमद शाख अश्वत्थम अव्ययम प्राभू मग यच्छंदांशी यश पर्णानी. अंतम त्या प्रपंचाला जो जाणतो तो सर्विस असतो, असा श्लोकाचा अर्थ आहे. पुंडलिक वरदानी श्री ज्ञानदेव तुका